राहुल यांचं इथे स्वागत केलं जाईल। मी विश्वनाथ शेठ आपल्याला आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते राहुल यांचं आपण इथे स्वागत करावं। हो टू संदीप मोरे सर। खूप खूप धन्यवाद। सामना सुरू होतोय स्टार स्पोर्ट्स ओभे आणि प्रतिस्पर्धी संघ ओम नर्मदेश्वर किरवली। दोन्ही संघांना आणि संघातील सर्व सन्मानी खेळाडू बांधवांना या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। खेळाडूंची मन जिंकणारा, खेळाडूंना आनंद देणारं क्रिकेट तुमच्या या खेळातून घडावं असा मी सदिच्छा व्यक्त करतोय, ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। सामन्याला सुरुवात, पहिले षटक हाताळण्यासाठी विवेक आणि सामना करेल इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता। पंचांकडे धात मागितली आणि पंचांनी ती उचलून धरली आणि पहिलं विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद। नितीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घुटगावाला, आमदार प्रशांत दादांची रॉयल एंट्री झाली चषकाला। नितेश पाटीलचं नाव ये गाजतंय पनवेल तालुक्याला, अथर्व एंटरप्राइजेस नाव लागलंय हो गाजाया। नितीश पाटीलनी आमदार चषक ठेवलाय घुटगावाला। नक्कीच पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात एक वेगळा आनंद असतो, एक वेगळा उत्साह निर्माण होतो, एक नवचेतना संपूर्ण संघामध्ये निर्माण होते आणि तीच नवचेतना स्टार स्पोर्ट्स ओवे संघामध्ये इथे प्राप्त होतोय। किरवली संघाचा पहिला ट्रम्प फलंदाज विश्वास हा बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर एकंदरीत एक वेगळी स्थिती निर्माण होते। मंगेश पाटील येतोय, पंचांची अधिकृत गाड घेतोय। आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील ही लढत, ही दुसरी लढत। पुढचा चेंडू लेफ्ट ओव्हर द विकेट, सुरेख चेंडू, सुरेख फटका, जसा चेंडू तसा दणका, तसा फटका, चेंडू सीमा पार, आमदार चौकार। दर्जेदार फलंदाजीचा प्रत्यय इथे पाहायला मिळते, कारण ज्या अनुषंगाने चेंडू आपण पाहिला तर ओव्हर पिच हाताळला होता आणि ऑन दी अप सरळ व्ही शेप मध्ये खेळलेला, इनफिल्डच्या बोरून 38 सर्कलच्या बोरून खेळलेला दर्जेदार फटका लगेच क्षेत्ररक्षण आणला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। पुन्हा एकदा लेफ्ट ओव्हर द विकेट, इथे मात्र क्षेत्र निवडलं वेग, मिड विकेट क्षेत्रावरून सीमा पार जाणारा दर्जेदार, दिमागदार, दमदार आमदार षटकार। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा। पुरा करीतो आपला वादा, गोटगावचा नितेश दादा, पुरा करीतो आपला वादा, युवा नेता सुरेख फलंदाजी, जसं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजीचं स्वरूप क्रीडारसिकांना पाहायला आवडतं, तशाच प्रकारचं दर्जेदार आणि विस्फोटक खेळीचं सादरीकरण फलंदाजामार्फत। इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाचं सौंदर्य सादर करणारा फटका, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव मिळते, एकाच धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाजाला आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती जवळपास 11 धावा धावफलकावर। मंगेश पाटील खेळतोय वैयक्तिक 11 धावावर, 3 चेंडूचा सामना त्यांनी केलाय। इथे मात्र जास्त अनपेक्षित उसळी प्राप्त झाली होती, पंचांनी पाहिलं आणि अवाक्या बाहेरचा हा चेंडू स्वैर ठरवला। वाईट चेंडूचा इशारा पंचांमार्फत, ही अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते ती 12वर। 12 धावा धावफलकावर, पहिलं षटक प्रगतीपथावर, 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकांमध्ये एकंदरीत धावा जर आपण पाहिल्या तर नक्कीच जास्तीत जास्त 50च्या आसपास जाण्याचा मानस किंवा उद्देश हा प्रत्येक संघ ठेवण्याचा प्रयत्न काही मान्यवर या मान्यवर कक्षाच्या दिशेने येत आहेत। तर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे, कमलाकर शेठ पाटील साहेब घोट यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। पुढचा चेंडू, इथे मात्र बॅटची आउटसाइड आहे, चेंडू वळतोय पॉइंट क्षेत्रामध्ये, आंतरवर्तुळाच्या आत 38 सर्कलच्या आत चेंडू अडवला होतोय। एका धाव समाधान, एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ते 13 धावा धावफलकावर। शेवटचा चेंडू या षटकातील एक चांगली मजबूत पायाभरणी करताना आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ। असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर धावफळ डगमळीत होईल, मात्र
आधा दिला तो मंगेश पाटीलने. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या उणीवा जाणवत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघामार्फत. 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 15 वर. पहिलं षटक समाप्त. 15 धावांनी सुरुवात करतोय फलंदाजी करणारा ओम नर्मदेश्वर किरवली संघ. थँक्स. उद्या बघा 25 डिसेंबर आणि या स्पर्धेचा 4था दिवस असणार आहे. सकाळी पहिली लढत होणार आहे बघा. कडाव कर्जत येथील कडाव येथील संघ असणारे कडाव विपक्ष स्वर्गीय रुपेश 11 घोट. दुसरी लढत असणार आहे कानपुले विपक्ष रोंजण. तिसरी लढत असणार आहे नितलस विपक्ष दातिवली आणि चौथी लढत असणार आहे दापोली विपक्ष जोहेली. 4 लढती असणार आहेत. कडाव विपक्ष स्वर्गीय रुपेश 11 घोट पहिला सामना असेल. दुसरा सामना कानपुली विरुद्ध रोंजण. तिसरा सामना असणार आहे नितलस विपक्ष दातिवली आणि चौथा सामना असणार आहे दापोली विपक्ष बदलापूर जोहेली. अशा लढती आपल्याला बघायला. सकाळचा पहिला सामना 8:30 8 वाजून सामना सुरू होईल. दुसरा सामना 9:30 तिसरा सामना 10:30 आणि चौथा सामना 11:30 सामना सुरू होणार आहे. तौसिफ पटेल येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. राईट अप ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जाऊन अप्पर बॅकलिपनं खेळण्याचा मानस. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. मिडल ऑफ द बॅट येत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावीवर धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 16 वर. 16 धावा धाव फलकावर. इथे मात्र मोठा फटका. जसा चेंडू तसा धमाका. दमदार दिमागदार आक्रमक आमदार षटकार. मेरे सीने में मेरे सीने में मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में ढोले. मंगेशचं कौतुक करावं तितकं कमी. कारण संघाला जी आवश्यकता आहे त्याची पूर्ती तो करताना दिसतोय. आणि आता मात्र मैदानाचं सौंदर्य सादर करणारा हा स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळायला पंच शॉट. मात्र चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तत्पूर्वी 2 धावा प्राप्त होत आहेत त्या मंगेशला. त्याला योग्य साथ प्रशांत मार्फत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 24 वर. 24 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. तौसिफ शफल क्रॉस झाला. बॅटची एज आणि पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. अशा पद्धतीनं फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. थोडासा घातक धोकादायक ठरत होता तोच फलंदाज मंगेश. इथे मात्र बाद करण्यामध्ये तौसिफ पटेल याला यश मिळतंय. आणि अशा पद्धतीनं संघासाठी प्राप्त झालेले दुसरं सुयश. विश्वास बाद झाला तदनंतर मंगेश बाद झाला. आता मात्र नवनाथ खेळण्यासाठी मैदानाच्या आत. स्ट्राईकला येतोय नवनाथ गायकर. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. तौसिफ इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळायला एक जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू सी मारीशी बाहेर जातोय. दर्जेदार षटकार.
नक्कीच मोठा फटका खेळण्याचा जो मोह असतो तो काही खेळाडूंना आवरता येत नाही आणि त्याच्याच मोहामध्ये त्या मात्र फलंदाज नवनाथ गायकर अडकतोय आणि तो झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. तौसिफ पटेलला लाभलेलं दुसरं सुयश. जरी त्यांनी 15 धावा खर्च केल्या असल्या तरी मात्र त्यांनी 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केले, मंगेश आणि तदनंतर फलंदाज नवनाथ. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय नाझिम. नाझिम येतोय. नाझिम पटेल, नाम पटेल म्हणून जास्त त्याला ओळखलं जातं. इथे मात्र पूल करायचं होतं, एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट आला नाही, चेंडू मार्गस्थ झाला वायडिश मिड ऑन कडे. मात्र जोपर्यंत चेंडू अडवला गेला तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव प्राप्त झाली आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 31 वर. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा आणि तदनंतर आपण पाहतोय की एकंदरीत धावसंख्येला चांगला आकार मिळाला. मात्र 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर तिसरा फलंदाज देखील बाद झाला नवनाथ गायकरच्या स्वरूपात. इथे मात्र मोठा फटका, चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग क्षेत्राच्या सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी. इथे मात्र पाहत राहिला, अंतिम क्षणापर्यंत फक्त पाहत राहिला, कुठल्याही प्रकारची मुवमेंट झाली नाही. खेळू नको असा हा द्विधा मनस्थितीमध्ये प्रसंग आला आणि तदनंतर आपण पाहिलं की चेंडू गेला यष्टीरक्षच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू नाझिम पटेल मार्फत 3 चेंडूमध्ये 7 धावा तो खर्च करतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू, अंतिम क्षणाला फक्त चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू वळतोय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तत्पूर्वी फक्त 1च धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ते 38 वर. 38 धावा धावपळ काबर. षटक क्रमांक 3 षटकातील 4 चेंडू हाताळतात नाझिम पटेल मार्फत, मात्र तो 8 धावा खर्च करतोय. इथे मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषी लगत क्षेत्ररक्षक येतोय, सुंदर झेल टिपला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणखीन एक मोहरा बाद, हा 4था फलंदाज बाद. अनंता पाटील आणि गणपत चिखलेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान्य नितेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता मात्र नक्कीच तौसिफच्या पाठोपाठ नाझिमला देखील यश मिळालं. पहिला गडी बाद केला होता विवेकने, तदनंतर तौसिफने 2 गडी बाद केले आणि या षटकात नाझिम 1 गडी बाद करतोय. इथे मात्र पहिला फ्रंट फुटला आला, तदनंतर बॅक फुटला गेला आणि बॅक फुटला जाऊन चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलं, हुलकावणी देण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला, रिस्क फॅक्टरचा वापर केला आणि 2 धावा प्राप्त केल्या. 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये अशा चुका करणं अनपेक्षित असतं, मात्र कधी कधी त्या घडतात आणि त्यामुळे अशा प्रकारचा भूदंड बसतो आणि या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 40 वर. अशा पद्धतीने 3 षटकांची सांगता. पहिल्या षटकात 15 धावा, दुसऱ्या षटकात 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 1 गडी बाद होताना 10 धावा खर्च करताना स्टार उभे संघ
ओम नर्मदेश्वर किरवली संघाचं कौतुक असेल, कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात, जी आवश्यकता होती, जी पोषक धावसंख्या उभारणं गरजेचं होतं, त्या अनुषंगानं त्यानुसार फलंदाजी केली आणि या 15च्या सरासरीनं 30 धावा अर्जित केल्या. या षटकात मात्र पॉवर प्लेचं बंधन थोडंसं दूर झाल्यानंतर धावसंख्येवर थोडासा अंकुश आणला गेला आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. मात्र अजूनही शेवटचं निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकामध्ये किरवली संघाच्या दोन्ही फलंदाजांकडून आक्रमण होण्याचा प्रयत्न असेल, मात्र त्याच पद्धतीनं तो आक्रमण बचाव करून विकेटचं पतन करण्यासाठी एक महत्वाची युद्धनीती आखण्याचा एक मानस घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोपान भोईर. शेवटचं षटक सोपान, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सुरेख, अप्रतिम डिलिव्हरी. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज आहे फलंदाजीची, फलंदाजाचा जो स्टान्स आहे तो ओळखला होता आणि त्या अनुषंगानं डिलिव्हरी केली गोलंदाज सोपान भोईरनं. प्रभावी ठरतोय पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. धावफलकावर धावा आहेत 4 गडी बाद 40 धावा. सोपान इथे मात्र ओव्हरपेज डिलिव्हरी, ती ऑन दी राईज खेळतोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरून सीमा पार होतोय. दर्जेदार, विलोभनीय, दमदार, आमदार षटकार. काही बच्चे कंपनींची तब्येत एवढ्या झाल्यात. इथे मात्र ऑप्शिकच्या थोडासा बाहेर वाईड यॉर्कर हाताळला होता. नक्कीच आमचे शिवाजी शेठ गोंधळी यांचे सुपुत्र देखील धष्टपुष्ट झालेले आहेत. लॉकडाऊन मानवलेला आहे त्यांना आणि नितेश शेठचे अथर्व देखील मानवलेले आहेत. वेद, बरेचसे बच्चे कंपनी आहेत, खुश आहेत. मात्र शाळा कधी सुरू होतील, आम्हाला तो किळबळाट पुन्हा कधी ऐकायला मिळेल. इथे मात्र चेंडूला पुल केलं जाते. चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बाउंड चेंडू अडवला होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का असा प्रश्न होता, मात्र तो प्रश्न इथे संपुष्टात येतोय आणि एकच धाव समाधान मांडलं जातंय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 47 वर. आता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांना देखील प्रश्न पडला. पहा मित्रांनो, असं क्रिकेट घडतं, नाट्यमय क्रिकेट. फक्त हास्य कल्लोळ निर्माण करणारं क्रिकेट घडतंय. फक्त एकच धाव. येस, एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 47 वर. 47 धावा, 4 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील सोपान भोईर याच्या या अंतिम षटकातील. आपण पाहतोय अनिल पाटील आणि सागर पाटील हे 2 फलंदाज खेळताना. स्ट्राईकला असेल आता मात्र सागर, जो खेळतोय वैयक्तिक. शेवटचे 2 चेंडू, डावखुरा फलंदाज सागर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस, मेजवानी होती. मेजवानीचा स्वीकार, आनंद लुप्त उठवताना चेंडू मिडविकेटच्या वरून जातोय. दर्जेदार, देखणा, दमदार, आमदार षटकार. बोकडाचं मटण असेल, मच्छी आहे का? मच्छी असेल, त्याच्यानंतर कलेजी टेटा फ्राय आहे का? असेल, आईस्क्रीम आहे का? गुलाबजामुन आहे का? जर ही मेजवानी मिळत राहिली तर नक्की त्याचा स्वीकार केला जातो. तशाच प्रकारच्या मेजवानीचा स्वीकार करताना फलंदाज. खास मेजवानी छोड़ दिए संदीप सर, और एक चीज है क्या? वो नहीं, शादी में नहीं. 50 धावांचा टप्पा पूर्ण करताना फलंदाजी करणारा ओम नर्मदेश्वर किरवली संघ, अभिनंदन. 50 धावांचा आपण टप्पा पूर्ण केलात. सोपान भोईर, शेवटचा चेंडू. इथे मात्र फुल टॉस चेंडू पायाने अडवण्याचा चांगला प्रयत्न. याला म्हणतात एक चांगलं खेळाडू वृत्ती आणि एक चांगला प्रयत्न. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 55 धावा. 4 षटकांमध्ये
तब्बल 55 धावा उभारल्यात आणि 56 धावांचं लक्ष्य सामोरं ठेवलं जातंय ते स्टार स्पोर्ट्स ओबे या संघासमोर ओम नर्मदेश्वर किरवली संघामार्फत सरासरी जर आपण पाहिली तर तब्बल 11.75 ची सरासरी इथे दिसते. तेरा 13.75 ची सरासरी आहे या 55 धावांची ही धावसंख्या उभारण्यामध्ये. आता मात्र 56 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी स्टार ओबे संघामार्फत कशा पद्धतीनं फलंदाजी करणारे खेळाडू मैदानाच्या आत जातील. मात्र ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया एक आगळ्या वेगळ्या शैलीचे बहारदार या रायगड भूमीतील एक नामवंत समालोचक ज्यांच्या शेरो शायरीने आणि ज्यांच्या डायलॉगनी या संपूर्ण क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं जातं, त्यांना एक आनंद मिळतो, असे आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे ज्येष्ठ समालोचक बाबूशा. तर मित्रांनो, व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले, असे व्यक्तिमत्व आपण पाहतो. घोटगावचे उद्योजक सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण इथे पाहतो आमदार चषक 2021 या पर्व करता गावदेवी क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या ज्यांचा खूप मोठा योगदान इथे प्राप्त झालेलं आहे, अर्थात आमदार चषकातील एक स्वप्नातील बाईक, कारण प्रत्येक खेळाडू हा स्वप्न घेऊनच या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे आणि त्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम गोड गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे झालेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे या स्पर्धेकरता मॅन ऑफ दी सिरीज साठी अर्थात मालिकावीर साठी आपण इथं पाहतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट जो खेळाडू खऱ्या अर्थाने घोषित केला जाईल त्याच्यासाठी टू व्हीलर बाईक असणार आहे, स्वप्नातील बाईक ज्याला म्हटलं जातं, आणि त्याचे ते खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून हे योगदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कमलाकर शेठ पाटील पुन्हा एकदा आपलं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने मनपूर्वक आपलं सरचे स्वागत करतो. आणि स्पोर्टची सायकल आम्ही ते पाहतो खऱ्या अर्थाने घरकुल क्रिकेट संघातील नामवंत क्रिकेटर संघनायक सचिन टिके सरांच्या माध्यमातून आणि एका दुसरी पाहतो आपण खऱ्या अर्थाने ते दोन बायसिकल आहेत, अर्थात स्पोर्टच्या सायकल ते एकाचे खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते आहेत वैभव शेठ पाटील भोईर, वैभव शेठ भोईर घोट यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. मी सन्माननीय सचिन टिके सर, वैभव शेठ भोईर घोट, तुमचंही आम्ही गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आमदार चषक 2021 या पर्वच्या वतीने मनपूर्वक आपलं सरचे स्वागत करत आहोत. आमचे मित्र प्रभाकर पाटील यांना आम्ही ते पाहतो खूप काही मेहनत येवन जोडी खऱ्या अर्थाने एका बाजूला प्रभाकर त्रिवेणी संगम प्रभाकर पाटील यांना पाहतो, दुसऱ्या बाजूला आमचे विश्वनाथ शेठ पाटील त्यांचे सहकारी बालाराम पाटील हा त्रिवेणी संगम पाहतो. मी पुन्हा एकदा आमचे गावदेवी क्रिकेट संघातील सर्व कमिटी शिवा गोंदे असतील, कुमार पाटील असतील, त्यांचे सर्व सचिन असतील, आमचे रुपेश असतील, मुन्ना असतील, संदेश असतील, त्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आमचे मित्र चंद्रकांत पाटील इथे उपस्थित आहेत. चंद्रकांत आपले मनपूर्वक स्वागत आणि वळूया सामन्याकडे. खेळ स्टार्ट. तो चलिए धन्यवाद महागुरु सर, और बढ़िया गेंद देखिए यहाँ पर शुरुआत यहाँ पर संदीप मोरे सर उनके जुड़े रहेंगे निश्चित रूप से इस मैच में खास करके. और संदीप सर निश्चित रूप से यहाँ पर बढ़िया एक टारगेट यहाँ पर रखा गया है, जो टारगेट कह सकते हैं बचा भी सकते हैं, शायद बल्लेबाज अगर बेहतर काम करे तो गवा भी सकते हैं. यहाँ पर 56 रनों की टारगेट से आसान नहीं रहेगा. लेकिन मात्रे देखिए इनकी बल्लेबाजी और आके पे ये दोनों की जो साझेदारी बहुत कुछ अहम रखेगा और ये जोड़ी अगर कामयाब हुए तो फिर आसान बनेगा. क्या कहना चाहोगे यहाँ पर संदीप मोरे सर, क्या ये आसान बनेगा यहाँ पर सेकंड इनिंग्स में खास करके? नहीं, जैसे धानसर और पेंदर की जो मैच हुई थी वैसा ही मुकाबला देखने के लिए हम लोग और पूरी ये जो क्राउड है वो इकट्ठा हुए हैं, यहाँ पर आए हैं, तो वैसी मैच होनी चाहिए, वैसी आशा रखते हैं हम लोग. तो चलिए यहाँ पर समय को मद्देनजर रखते हुए अंपायर थोड़ा सा मुकाबला आपको स्पीड अप करना होगा. दिलीप पाटिल साहब भी देखिए किरोली से यहाँ पर तशरीफ रखें, तहे दिल से उनका भी स्वागत निश्चित रूप से. तो चलिए गेंदबाज तैयार, फिर से एक बार नवनाथ गायकर देखिए ऑफ स्टंप की लाइन को पकड़कर गेंदबाजी कर रहे हैं. संदीप सर बात करेंगे, ये अच्छा एक रणनीति है, बल्लेबाज से दूर रखने की कोशिश कर रहे हैं, जानते कि विकेट मायना नहीं रखता है, यहाँ पर 4 ओवर में एक डॉट गेंद मायना रखता है.
कहते हैं ना, हर रात के पीछे एक सवेरा होता है और हर जलते हुए दीपक के पीछे एक अंधेरा होता है। लोग डर जाते हैं मुसीबत को देखकर, क्योंकि हर मुसीबत के पीछे भी एक उजाला होता है। तो निश्चित रूप से यहाँ पर मुश्किल है, लेकिन एकाध बल्लेबाज को यहाँ पर उजाला बनना होगा। आकिब पटेल शायद कौन भूल सकता है उनका इनिंग्स, 42 रनों का इनिंग। संदीप सर फिर से एक बार उनके ऊपर उम्मीद यहाँ पर लगाते हुए। नक्कीच आपण प्रत्येकावर आशा ठेवू शकतो, प्रत्येकावर एक अपेक्षा ठेवू शकतो आणि त्या अपेक्षेमध्ये तो पात्र ठरावा एवढीच। और ये चलिए भाई, छोटा तीर करता है गाओ गंभीर। आकिब पटेल ने बता दिया, नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, मैं भाई माइकल क्लार्क से भी कम नहीं। जैसे कहते हैं ना, लैला के शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा कि लंगड़ा हो गया। बढ़िया बढ़िया, देखिए नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं। ये आकिब पटेल बात करेंगे माइकल क्लार्क से कम नहीं। उनकी बल्लेबाजी के अंदाज देखिए क्लार्क के जैसे। ओहो हो, ये चलिए ऊंचाई तो ली है। वाना 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 ग्रेट सिक्स। एमडी गडगे महागुरु, कॉमेंट्री तुम्ही करा सुरू। क्या बात है, महागुरु तो सबके दिल के लाडले बन चुके निश्चित रूप से। बहुत बढ़िया हिस्ट्री और बहुत बढ़िया इतिहास। संदीप सर बहुत बढ़िया, हमें लगता है महागुरु जब साथ में रहते हैं बहुत बढ़िया हौसला। क्योंकि मैं भूला नहीं, 2014 की बात है, ओलंप नाइट में उन्होंने खुलकर मुझे कमेंट्री करने का मौका देते हैं। बाबू साहब बिंदास कमेंट्री कीजिए। अगर वो रात मेरे लिए खास नहीं रहता तो फिर आज ये दिन। महागुरु सर मैं आपको सल्यूट करता हूँ, इसलिए मैं हमेशा कहता हूँ, आपने सुना होगा ना, बंदूक के विचार से ना तलवार की धार से। शायद मेरा जिक्र करने से बेहतर होगा ये मुकाबला में चले। थोड़ा मैच भी बहुत बढ़िया है। संदीप सर यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 13 रन बढ़ाए। बढ़िया यहाँ पर देखिए टोटल से कहते ना, कर भला तो हो भला। हर किसी का अच्छा ही सोचते रहो, अपने आप आपके दरवाजे पर खुशी आता रहेगा। आकिब पटेल देखिए यहाँ पर एक बार फिर से कहते हुआ रहो, बढ़िया फील्डिंग। फील्डर थे वहां पर सागर, बरं ना। पहा, पहिल्यांदा त्यांनी नक्की झेलसाठी प्रयत्न करण्याचा एक मानस ठेवला, मात्र त्याला वाटलं की झेल थोडासा दूर आहे आणि तदनंतर आता एक संधी जाते की काय, आपल्या हातातून चेंडू निसटतो की काय, लगेच उडी मारली आणि चेंडू एका हाताने अडवला। हे चांगलं क्रिकेट घडलं। बिल्कुल बिल्कुल बढ़िया सिग्नल उन्होंने दिया यहाँ पर। और गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार। ओहो, निकेश मात्रे देखिए यहाँ पर इस बार भी देखिए अच्छी फील्डिंग। देखिए यहाँ पर कहते हैं ना, जब एक ही इलाके की दो टीम होते हैं ना, खारगर विभाग के एक दूसरे की ताकत कमजोरियों को बड़ी अच्छी तरह से जानते हैं। दो फील्ड देखिए बढ़िया सेट किया गया है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर 15 रन से। और अगर शुरुआत बात करेंगे ना किरोली टीम का, इनका भी इसी तरह से 15 रनों के साथ था। दोनों टीम में बात करेंगे किरोली के, देखिए महेश जी पाटिल हमारे अच्छे दोस्त मयूर जी जो ऊपर बैठे हैं 12 खिलाड़ी के रूप में, उनके बंधु, उनका भी तहे दिल से स्वागत है। दिलीप जी पाटिल से भी देखिए तस्वीर रखे हैं। दूसरी तरफ बात करेंगे इम्बा पटेल से लीजिए, अशरफ जी पटेल लीजिए, जहीर भाई आए तो उनसे भी गुजारिश करते हैं। देखिए हर तरफ टीम के देखिए चाहने वाले भी बहुत स्टैंड आप देख सकते हो। संदीप मोरे सर क्या कहना चाहोगे, 15 रन इस आयोजन करता हूँ कि देखिए एकता देखिए कैसे गाँव देवी घोट, आप काफी मरतबा इस टूर्नामेंट में जुड़े हो, क्या कहना चाहोगे, आपके जुबान से थोड़ा सा मैं दो शब्द। नक्कीच मयूर पाटील आणि प्रेम पाटीलचा उल्लेख हा आवर्जून करावा असा वाटतो, कारण प्रत्येक वाजेगावचे सुपुत्र आहेत आणि एक चांगलं योगदान, चांगलं गुणसंख्या लेखन त्यांचं प्रभावी आहे। प्रत्येक गोष्ट अचूक नोंद करण्यासाठी नक्कीच दोन्ही हे गुणसंख्या लेखन। बिल्कुल बिल्कुल सर, दोनों स्कोरर की भी तारीफ होनी चाहिए। यांचा भी साखरपुडा करा इनका भी तारीफ होना चाहिए। गडगे सर ही देखेंगे। तो चलिए बात करेंगे धानसर टीम के कप्तान से। आपको उपस्थित रहना होगा। यहां से देखिए जो टीम को बाय मिलेगा, विकेट कितना रखकर मुकाबला जीतते हैं, ये बहुत कुछ मायना रखेगा। वाह रे वाह, ओहो निकेश मात्रे का देखिए बल्ले से निकलता हुआ, और बता रहे हैं मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, और मुझे गेंदबाजी करने से गुरु मेरा बायोडाटा देख लेना। और कोशिश हमेशा ज्यादा करो। विकेट की जड़ में गेंद था, ब्लॉक ऑल की गेंद को खोद कर निकाला। वाह रे वाह, निकेश मात्रे देखिए इरादा ठान लिए हैं आज। और आकिब पटेल का तारीफ करना चाहूंगा, क्योंकि ये जो स्टार्ट दिलाए ना संदीप मोरे सर, एक उम्मीद दे दिया कि हम ये मैच जीत सकते हैं।
बघा चांगलं तुम्ही टॅलेंटेड क्रिकेट खेळाल त्यावेळेला दुसऱ्याला देखील हुरूप मिळतो, दुसऱ्याला देखील चालना मिळते आणि तेच क्रिकेट इथे मात्र निकेश मात्रे हा देखील करतोय. चलिए संदीप सर, एक जमे में देखिए बात करेंगे निकेश मात्रे के बल्लेबाजी पर निर्भर रहता था और देखिए नाम पटेल भी इस टीम में जुड़े हैं, सोहेल पटेल बुम्बो में, लेकिन आकिब पटेल देखिए जो 2-3 साल से मेहनत के बाद क्या कमाल का एक तर मैं कहूंगा बढ़िया प्रभाग खिलाड़ी. क्रमांक 1 चे शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय मिथुन शेठ मडवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तो चलिए यहाँ पर संदीप सर देखिए अभी तक मेहमानों का शाम का समय हो चुका है, आना जाना लगा है, कितनी बड़ी प्रेम है देखिए यहाँ पर. ओहो ये चलिए गेंद कहां से गुजर गया. कहते हैं ना गार्डन में फूल खिलने से पहले कहीं बकरी ना खा जाए, कहीं इस ट्रॉफी तक पहुंचने के लिए देखिए कमाल का ट्रॉफी है क्रिस्टल, लेकिन कहीं सपना ना टूट जाए. नितीश पाटील खुश रहेंगे गेंदबाज. गेंदबाज तो यही कहेंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. क्योंकि खुद के खिलाड़ी ने देखिए यहाँ पर गलती कर रहे हैं, भुगतना पड़ेगा. पकड़ा था देखिए यहाँ पर पिछली गेंद के ऊपर छोड़ा था गेंद, लेकिन उसके बाद ले दे दनादन छक्का. दया मार डाला रे. यांच्या वतीने रायबाकडून चिंद्रन तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. धानसर क्रिकेट संघाचे संघनायक इथे कैलासदादा पोरजे आपण स्टेशी संपर्क साधायचे आहे. आणि कुणाल पारगाव. तारेकर पारगाव कुणाल संघाचे- याच्या बघा संघनायकाने. और संदीप सर बात करेंगे ना, यहाँ से अंदाजा लगा सकते हो अगर ये मैच किरोली भी जीतता है तो निश्चित रूप से उनके लिए भी बेनिफिट फायदा रहेगा, बाय मिलेगा. अगर स्टार वेबर्स जीतता है तो क्योंकि इनके पास देखिए विकेट बहुत सुरक्षित हैं, और जो पिछला मैच हुआ था देखिए यहाँ पर 5 विकेट गवाए हैं वहाँ पर. किरोली टीम ने देखिए 4 विकेट गवाए हैं, लेकिन यहाँ पर देखिए कोई विकेट नहीं. कितना देखिए बढ़िया मौका है, जीतने के साथ सोने पे सुहागा, सीधा आपको बाय रहेगा, और वो बाय भी देखिए आपको सीधा सुपर 8 में ले जाएगा, जहां पर अंतिम मुकाबला के लिए इंतजार करना होगा. नक्कीच स्टार ओव्हरसाठी एक सुवर्ण संधी. इथे मात्र चेंडूला ऑन ड्राईव्ह केले, हलक्या हाताने फक्त खेळला गेला. एक सुंदर आणि एक आणखी एक चोरटी धाव प्राप्त केली. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहा, जेवढं तुम्ही आळस दाखवाल तेवढा त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ घेतो, आणि त्याचंच इथे प्रात्यक्षिक आपण पाहिलं की दुष्काळ 13वा महिना सुरू आहे आणि तुम्ही अजूनही त्याच्यामध्ये देताय. आणि ते मोरेश अतीन सर धावा. यहाँ से देखिए फील्डिंग से अंदाजा लगा सकते हो, हारे हारे हारे, हम तो नजरों से हार चुके हैं भाई, अभी दिल से सिर्फ ये हार माननी होगी, क्योंकि जिस तरह की स्टार हुई टीम यहाँ पर सिकंजा
बड़े मियाँ तो बड़े मियाँ देखिए इम्बा पटेल जिनका कहानी बहुत बड़ा है, लेकिन छोटे मियाँ के छोटे भाई देखिए मैदान के ऊपर इतिहास रचाते हुए और एक बढ़िया चौका। कम नहीं ये आकिब पटेल, माइकल क्लार्क, एक ऑस्ट्रेलिया का ऐसा खिलाड़ी, उससे भी कम नहीं। तर स्टार ओवे क्रिकेट संघाला ते शुभेच्छा येतात. झहीरभाई पटेल ओवे एक नामवंत क्रिकेट समालोचक आणि स्टार ओवे क्रिकेट संघाचे ते व्यवस्थापक आहेत झहीर पटेल ओवे. स्वागत आहे आपलं. बिल्कुल बिल्कुल सर. मॅन ऑफ द मॅच निकेश म्हात्रे. 35 धावा खेळी करणारा निकेश म्हात्रे ठरतोय. दोन्ही संघाचं आम्ही विशेष आभार मानतोय. ओम नर्मदेश्वर किरवली संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला, आपला गुणकौशल्य, आपला खेळ सादर केला, त्याबद्दल किरवली संघाचा विशेष आभार. आणि विजयाबद्दल स्टार स्पोर्ट्स ओवे संघाचं आम्ही विशेष कौतुक करतोय, अभिनंदन करतोय. आणि पुढील फेरीमध्ये त्यांना नक्कीच या सामन्याचा जो विजय, नाबाद तुम्ही धावा पूर्ण केल्या, त्याबद्दल तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये सरळ. तो चलिए पूरी सुपर 8 में पहुंच गई ये टीम देखिए, लेकिन इंतजार करना होगा. हार्ड लक मैं कहूंगा, पर किरोली टीम देखिए बढ़िया टोटल बनाए थे लेकिन बचा नहीं पाए. तर आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये स्टार ओवे क्रिकेट संघाने विजय संपादित केले, त्यांचं अभिनंदन. आणि नर्मदेश्वर क्रिकेट संघ प्रशांत, तुम्ही या स्पर्धेमध्ये मयूर पाटील सहभाग घेतला, तुमचा आभार. या सामन्याचा हिरो आज खऱ्या अर्थाने निकेशचा वाढदिवस सुद्धा आहे. खऱ्या अर्थाने विवेकचा वाढदिवस आहे. विवेकला शुभेच्छा असणार आहेत आम्हा सर्वांच्या वतीने. तर इथे निकेशला सामना विराचा पारितोषिक दिले जाईल. मी सन्मान्य मिथुन शेठ मडवी यांना इथे आमंत्रित करतो. शिवसेनेचे प्रभागातील खऱ्या अर्थाने ते विभाग प्रमुख आहे, त्यांच्या शुभ हस्ते निकेशला सामनावीराचा पारितोषिक देऊन इथे त्याचा गौरव केला जाईल. बढ़िया बल्लेबाजी निकेश म्हात्रे देखिए यहाँ पर सेकंड ओवर में जो मैच को ले गए थे महागुरु सर, जैसे कहते ना प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, निकेश म्हात्रे ने पूरा गेम बदल दिया. अभिनंदन निश्चित स्वरूपात. तर इथे सन्मानित केलं जाईल बघा. या स्पर्धेला आमचे दमदार योगदान देणारे सन्मान्य कमलाकर शेठ पाटील साहेबांना इथे मी आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते मिथुन शेठ मडवी यांचं मायेची उपदारशाला आणि सौंदर्याचे प्रतीक, आणि त्याचबरोबर सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं गौरव करावं. ही आहे नितेश शेठ पाटील, प्रभाग पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष नितेश शेठ पाटील साहेबांवर असणारं प्रेम. या प्रेमास्ते इथे मिथुन मडवी आलेले आहेत. मिथुन शेठ, तुमचं स्वागत इथे केलं जातं. सन्मान्य आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स कमलाकर दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल बघा. नाणेफेका एका बाजूला आपण पाहतो आयन्स 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव विपक्ष, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे धानसर किशोर. चलिए कैलाश पोरजी आइए. कैलास फोरजी किंवा किशोर फोरजी आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. तो चलिए कमेंट्री बॉक्स पर चलेंगे, फिर से एक बार रोशन जी पाटिल को बुलाना चाहेंगे, उनका साथ यहाँ तर पर. नाणेफेकी इथे केली जात आहे. आमचे ऑर्गनायझर प्रभाकर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सामना. शुभा गोंडली, प्रीतम, शुभा गोंदली कुमार असतील, आमचे प्रीतम पाटील असतील बघा. सामना तिसरे राऊंड मधला सामना आहे. किती षटकांचा सामना खेळवला जाईल? तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. तो चलिए आखिरी मैच 3 ओवर का रहेगा. ये हमने आणि यातून जो सामना जिंकेल बघा, तो पुढच्या राऊंड मध्ये ज्यावेळेस दाखल होईल त्यावेळेस सामना 3 षटकांचा असणार आहे त्या संघासाठी, लक्षात ठेवायचं. तर नाणेफेक इथे केली जात आहे. प्रभाकर दादा पाटील, एकच वादा आमचा प्रभाकर दादा यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. तर नाणेफेकीचा कौल कैला इथे धानसर क्रिकेट संघाच्या बाजूने लागला.